बालभारती इयत्ता पहिली भाग 2 पान क्रमांक 86. पहा या पानावर काय दिसत आहे? चित्रे आणि चित्रात काही कुटुंब, एक लहान कुटुंब ज्यूस सरबत पीत आहे. इथे बहीण, भाऊ, आई, वडील पैसे देत आहेत. बाकीचे सर्वजण सरबत पीत आहेत आणि इथे दुकान आहे, सरबतचे दुकान. आणि कोणता सरबत, किती रुपये अशी पाटी लिहिलेली लावली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? चित्र बघ व उत्तर सांग. लुक ॲट द पिक्चर अँड ॲन्सर. चित्र पहा आणि या चित्रावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तेजसला पेयासाठी किती रुपये द्यावे लागतील? ठीक आहे. आता तेजसला हे जे पेय आहे, या पेयासाठी किती रुपये द्यावे लागतील ते लिहा. पहिले कोणते पेय आहे? जिरा सरबत. काय? जिरा सरबत 12 रुपये. पहा बरं या पाटीवर लिहिलंय का? जिरा सरबत 12 रुपये. पहा, जिरा सरबत 12 रुपये. आणि कोणते सरबत आहे? लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस, सोलकढी, ताक. सर्वांचे इथे रुपये समोर लिहिलेत, पैसे. पुढे कोणते आहे? कोकम सरबत. कोकम सरबत किती रुपये आहेत? लिहा इथे तेजसला. कोकम सरबतसाठी किती रुपये द्यावे लागतील? इथे आहे कोकम सरबत 10 रुपये. किती? 10. मग इथे लिहा 10 रुपये. तेजसला कोकम सरबतसाठी 10 रुपये द्यावे लागतील. सोलकढी या कपामध्ये आहे सोलकढी. किती रुपयांसाठी आहे सोलकढी? सोलकढी 20 रुपये. 20. मग लिहा इथे सोलकढी 20 रुपये. आणि पुढे आहे ताक. ताक आहे 5 रुपये. किती? 5. लिहा मग 5 रुपये ताक. अशा प्रकारे सरबतांची किंमत. तेजसला पेयासाठी किती रुपये द्यावे लागतील? तर हे रुपये लिहिलेत खाली. अनयाला पेयासाठी किती नाणी आणि किंवा नोटा द्याव्या लागतील? तर लिंबू सरबत, लेमन ज्यूस किती रुपयांचा आहे? 15 रुपये. मग 15 रुपये लिंबू सरबत घेण्यासाठी अनयाला किती नाणी किंवा नोटा द्याव्या लागतील? इथं आपण किंमत लिहूया 15. लिंबू सरबत आहे 15 रुपयाला. मग यासाठी 10 रुपयांची एक नोट. 10 रुपयाची नोट किती? 1. आणि अधिक 5 रुपयांचे नाणे. 10 रुपयांची नोट किंवा नाणे आणि 5 रुपये मिळून झाले 15 रुपये. असे नाणी नोटा लिंबू सरबत घेण्यासाठी द्याव्या लागतील. उसाचा रस, शुगर केन ज्यूस. उसाचा रस किती? 20 रुपये. 20 रुपये. मग उसाचा रस 20 रुपयाला आहे म्हणून 10 रुपयांची किती? 2 नाणी किंवा 2 नोटा.
10 10 10 10 झाले 20. 10 रुपयांची 2 नाणी किंवा 2 नोटा दिल्या तर 20 रुपयाचा उसाचा ऊस येईल. आणि 20 रुपयाचे 1 नाणे किंवा 20ची 1 नोट दिली तर उसाचा रस घेता येईल. कोणाला? अनयाला. कोकम सरबत. कोकम सरबत किती रुपयांचा आहे? कोकम सरबत 10 रुपये. मग इथे लिहूया 10 रुपये कोकम सरबत. यासाठी 10 रुपयांचे 1 नाणे किंवा 10 रुपयाची 1 नोट दिली तर कोकम सरबत घेता येईल. 10चे 1 नाणे, 10ची 1 नोट अनयाला द्यावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नाणी नोटांचा सराव करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.